सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्याकारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी ज्या अनंत लीळा परमेश्वरांनी केल्या, त्या लीळांमधून जो आपल्याला समज, ज्ञान, बोध, जाणीव करून दिलेली आहे, तोच बोध, तीच जाणीव, तीच समज आपल्या जीवनात उतरवून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर खडकुलेला आहे. आचार्य बाईसा अनेक भक्त देवाबरोबर आहे आणि आचार्य आता अनुसरलेले आहे. त्यामुळे आचार्य देवाच्या सन्निधानात सेवादास्यामध्ये अत्यंत आवडीपूर्वक घडून गेलेले आहे आणि हे करत असताना त्यांना आपल्या पूर्वश्रमाचा किंवा पूर्ण भूतकाळाची पूर्ण जी जीवनाची आहे तो पूर्णपणे विसर पडलेला आहे. ते आपापली परमेश्वराची सेवा, आटन विजन यामध्ये पूर्णपणे अडकून गेलेले आहे. परंतु इकडं त्यांच्या घरी जे वातावरण आहे हे बदललेलं आहे. त्यांचे पूर्वश्रमीचे जे दादोस आहे, ते दादोसांनी देवाच्या सन्निधानात आचार्यांनी राहू नये यासाठी त्यांच्या आईकरवी प्रयत्न केला. देवालाही डायरेक्ट सांगितलं, परंतु काही उपयोग झाला नाही आणि त्यानंतरही परमेश्वरांनी देव आचार्यांना बोध दिला आणि अनुसरण घडलेलं आहे. मग आता ही एक प्रवृत्ती आहे. एखाद्या जीवाची जी प्रवृत्ती ती कधी संपत नाही. कर्मराटीमध्ये एक म्हण आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, तशातला हा प्रकार आहे. एखाद्या प्रवृत्तीचा, एखाद्या वृत्तीचा जो जीव आहे तो कधीही त्याचं ते आपलं जी वृत्ती आहे ती टाकत नाही. तो कुठं ना कुठं काही ना काही कधीतरी करतच राहतो. आणि आपल्या आजूबाजूला असे बरेच लोक असतात. एखाद्याला खोटे बोलण्याची प्रवृत्ती असते, एखाद्याला भाबटेपणा करण्याची प्रवृत्ती असते, एखाद्याला राजस प्रवृत्ती, मोठेपणा करण्याची प्रवृत्ती असते. आता एखादा जो खोटा बोलतो आहे, आपल्याला असं वाटतं हा आपल्यालाशी खोटा बोलतो आहे. तसं नाही आहे. तो प्रत्येकाशीच खोटा बोलत असतो, कारण त्याची ती वृत्तीच असते. तो घरच्यांशी बी खोटा बोलतो, बाहेरच्यांशी खोटा बोलतो, तो सगळीकडेच खोटा बोलत असतो आणि हाच प्रसव पुढं जात असतो. तर ही दादोसांची जी प्रवृत्ती आहे, आपण जर अभ्यासली, लक्षात आली तर आपल्या लक्षात येईल की ह्या प्रवृत्तीचे लोक आज आजूबाजूला आपल्याला बरेच दिसतात आणि त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. भटोबा सर्वज्ञांना अनुसरले आणि त्यानंतर त्यांची जी पत्नी आहे गंगाईसा, त्या साडेगावला होत्या. त्या आपलं प्रपंच करत असताना, संसार करत असताना, शेतीवाडी करत असताना आपलं जे कर्तव्य आहे ते पार पाडत होत्या. आता त्यांच्यापर्यंत हा मेसेज गेलेला आहे की आचार्य आता येत नाही आहे, ते अनुसरलेले आहे, देवाबरोबरच राहतात. अन्नधान्याची सोय नसल्याने त्या त्रस्त झाल्या होत्या. कारण आता बाई माणूस, शेती, परत वैजोबा नावाचे आचार्यांचे भाऊ, एकत्र कुटुंब, त्यामुळे अनेक अडचणी. त्यांनी पूर्वी दादोसांना येऊन सांगितले, आता कोणाला तरी सांगावं, आपलं दुःख व्यक्त करावं. म्हणून दादोसांना हे सांगितलं, कारण दादोस हे आचार्यांचे पूर्वश्रमीचे गुरु आणि त्यांना एवढं माहिती नाही, समज नाही. त्यामुळे आता हे गुरुच आहे आणि गुरूंनाच आचार्यांच्या संदर्भात आपण तक्रार करावी, अशा पद्धतीनं तिनं जी आपली उणीव आहे, अडचण आहे, दुःख आहे ते सांगितलं आणि दादोसांना तेच पाहिजे होतं. दादोस त्याच प्रवृत्तीचे असल्यामुळे दादोसांनी अगोदरच आग लागली, त्याच्यात आणखीन तेल ओतलं आणि दादोस म्हणता आपल्यालाही ते आवडले नाही असं म्हणून गंगाईसांना भटोबासांच्या विरोधात फार भडकवले. तू नवरी असून म्हणे तुला विधवा तू झालीस. गंगाईसाने तर मग काय करू? दास म्हणजे तिथं जा. का जात नाही? गोसाव्यांजवळ धरून बस, कशाला दारिद्र्य भोगत बसली आणि गोसावी त्याला परत पाठवतील. अशा पद्धतीनं अनेक कारणं, अनेक तक्रार आणि तिचं कान भरून तिचं मन डायवर्ट करून टाकलं आणि त्यामुळं तिला एक थोडासा आधार वाटला की आपणही देवाकडं जावं आणि जे दादोस म्हणताय तशा पद्धतीनं करावं. कारण दारिद्र्यात किती दिवस राहणार? त्रस्त झालेल्या बाईला अगोदरच अडचण, दुःख आणि त्यात दादोसांनी असं कान भरल्यामुळं तिला थोडीशी उभारी आणि प्रेरणा आली. आजही आपल्या आजूबाजूला असे भरपूर लोक आहेत, एखादा अनुसरायला निघाला तर आजूबाजूला सांगतात का अनुसरतो आहे, किंवा त्याच्या घरच्यांना, त्याच्या संबंधियांना काहीतरी चुकीचं सांगणार, त्यांना अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार, नकारात्मक बोलणार, अशी प्रवृत्तीचे लोक आहे. तसं दादोसांनीही त्या गंगाईसाला खूप काही मनात भरवलं
आणि एक प्रेरणा देऊन तिला देवाकडं पाठवलं. एके दिवशी गंगाईसांनी काय केलं, एक मोलकर म्हणजे आपल्या एखादा माणूस जसा आपण कामाला ठेवतो तसं बरोबर जोडीला, कारण त्यावेळची परिस्थिती भयंकर असायची, एकटी बाई माणूस फिरू शकत नाही, जाऊ शकत नाही, आणि मग रोजाने एखादा माणूस घ्यायचा म्हणजे नौकर घ्यायचा आणि त्याच्या डोक्यावरती काय द्यायचं ते द्यायचं आणि आपण त्याला बरोबर घेऊन यायचं. अशा पद्धतीनं महेश्वर पंडित जे आहे छोटे, त्यांचे चिरंजीव ते छोटे होते, ते कडेवर त्यांनी घेतले आणि त्या खडकुलीला आल्या. कारण दादोसांनी सांगितलं कुठं आहे, काय आहे, कसं करावं, कसं राहावं, काय रडावं, हे सर्व दादोसांनी तयार करून गंगाईसाला पाठवलं. त्या खडकुलीला आल्या, सर्वज्ञांची भेट झाली, दंडोत घातली, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि मग सुरू झालं तिचं. जी बाप भाऊ कोणी नाही, अन्नधान्याचा पुरवठा नाही, कपडे लत्ते नाही, पोराबाळांना दुपतं नाही, वैजोबा काही देत नाही. ती रडायला लागली. इतक्यात काही भटोबासांना पाहिलं. भटोबास आपल्या कामात व्यस्त होते, व्यापारात व्यस्त होते आणि देवाकडे सांगत असताना आचार्य त्यावेळेस नव्हते आणि अचानक आचार्य समोर आले आणि तिनं आचार्यांना बघितल्यानंतर तिचं जे दुःख आहे ती अधिकच वाढलं. ती त्यांच्याकडे रोखून पाहत शिव्या द्यायला लागली की त्या पुरुषांना लाज वाटत नाही म्हणले, ज्यांच्या बायकांना अन्नधान्य नाही. जळजळ अशा पुरुषांचं जगणं, असं मरणं अजून का जगतात म्हटले, ते मेले असते ते बरे झाले असते. अशा पद्धतीनं एक त्रागा करून, ती दुःख करून आचार्यांकडे पाहून शिव्या द्यायला लागली. सर्वज्ञ देव समोर बसलेले आहे. देव तिला समजावतात, बाई तुम्ही यांना शिव्या का देतास, याने काय वाईट केलं म्हणले, आपल्या पायाने उठबस तुम्ही करतात आहे, तुम्ही धडधाकट आहे, साधवा आहे, स्त्रियांसारख्या वावरत आहे, म्हणजे विधवा झालेल्या नाही आहे, कुंकू लावून मिरावत आहे सुवासिनीसारखं. हा जे करीत होता त्यामुळे त्याचं तेव्हाच मस्तक उडवलं असतं किंवा तो अगोदरच मेला असता. कारण ह्या प्रवृत्तीचा काय होता, तो सप्त व्यसनांचे धांडाळे घेऊन फिरत होते, त्यामुळे ते त्यांना तिथंच त्याच वेळेस कोणीतरी मारलं असतं तर त्यावेळेस काय केलं असतं. अशा पद्धतीनं तो आमच्याकडं आला म्हणून तो वाचला आहे आणि त्याचं भलं झालं आहे. तर गंगाई सांगण्याला मग गेले असते तर बरं झालं असतं म्हणले, मेले असते तर बरं झालं असतं. एखाद्याला राग आलेला असला की माणूस म्हणतो हे असण्यापेक्षा मेलेलं बरं. मग एक दिवस हातपाय पिटून निवांत राहिले असते, तरी नवरा असून विधवा झाले असते आणि विधवा बायांसारखं मी राहिले असते, जागण्यापेक्षा मेलेलं बरं म्हटले. अशा पद्धतीने तिचा पट्टा मात्र जोरात चालू होता. देव तिला समजावतात. देव मौन राहिले आणि मौन राहिल्यानंतर तिचं मात्र शिव्या देणं चालूच आहे. गंगाईसा म्हणाल्या, जी मेला असता तर बरं झालं असतं, विधवा स्त्री असतात तशी मी राहिली असते, जागण्यापेक्षा मेलेलं बरं. हे तुटपुंजा परिस्थितीत संसार तरी कसा चालवायचा, लोक त्रास देतात, वैजोबा काही देत नाही, असं तसं बऱ्याच गोष्टी ती तक्रार करायला लागली. संसारातल्या ज्या गोष्टी आहे या स्त्रियांच्या अनुषंगाने थोडंसं आपण जर विचार केला तर आजूबाजूला हे अनुभव आपल्याला येत राहतात. असं म्हणून ती रडू लागली. सर्वज्ञ म्हणले, बाई आकांत कशाला करता म्हटले, एवढं ओरडतात कशाला आणि एवढं रडतात तरी कशाला म्हटले, तुमचं काय वाईट होतं आहे का म्हटले, सौदासियांसारखं चांगल्या मिरावता आहे, वस्त्रालंकार तुमच्याकडं आहे, न जाणं त्याचं जर कधी मस्तक उडालं असतं तर विधवा झाल्या असत्या आणि मग त्यावेळेस काय केलं असतं. तो आता आमच्याकडं आला आहे म्हणून वाचला आहे, तो दुःखी काही करू नका तुम्ही. तर गंगाई सांगितलं, जी कोणी नाही, जी आम्ही बाई माणूस, आम्ही काय करणार. देव तिला धीर देतात की बाई आता आम्ही आहोत, तुम्ही कशाला त्रास करून घेता, कशाला दुःख करता. तो वाचला आहे, तो आमच्याकडं आला आहे म्हणून वाचला आहे, अन्यथा त्याचं मुंडकं कधीच उडालं असतं. कारण पूर्वश्रमीमध्ये देवानीच त्यांना वाचवलेलं आहे आणि याच्यावरूनच आपण समजून घ्यायचं का आचार्यांना देवाचं दर्शन झालं तेव्हापासून देव आचार्यांचा विचार नाही करत. अगोदरपासूनच त्यांची मूळाधिकार आहे, अधिकार आहे, देवाचं नियोजन आहे, कोणत्या जीवाला कोणाच्या माध्यमातून कुठं आणायचं, कशा पद्धतीनं आणायचं, त्यांना कधी बोध द्यायचा, कुठं बोध द्यायचा, कसं अनुसरायचं, हे सर्व नियोजन परमेश्वराचं असतं. सगळं जीवाचं चिंतन परमेश्वर करतात, तसं आपलंही चिंतन परमेश्वर करतात, परंतु त्या परीवर, त्या वासनेवर, त्या प्रार्थनेवर आपण असलं पाहिजे. तसंच आचार्यांचंही चिंतन देव करत होते आणि पूर्वश्रमामध्ये त्यांच्यावरती वार होऊन ते मरणार होते, परंतु देवाने वाचवलं आणि इथपर्यंत आणलं. हेच देव सांगताय की पाठीमागे त्यांचं अगोदरच मुंडकं उडालं असतं तर तुम्ही कशाला त्रास करताय, तुम्ही विधवा झाल्या असत्या. त्यानंतर गोसावी रात्रीचा पूजा, आता वेळ झालेला आहे, रात्रीचा पूजा अवसर झाला, आरोगाना झाली. बाईसांना सांगितलं की गंगाईसाला महेश्वर पंडितांना जेवायला वाढा, त्यांना निजण्यासाठी व्यवस्था करा.
आणि मग सर्वज्ञांनी निजण्यास पाठवले. सर्वज्ञांना पोट झाला. जेवल्यानंतर भक्तमंडळी दुसऱ्या गुंफेत जाऊन विसावली. रात्र झाल्यानंतर सकाळी मात्र परमेश्वरांनी ह्या आचार्यांच्या हितासाठी आणि गंगाईसाच्या हितासाठी आचार्यांना स्थिती दिली. दुसऱ्या दिवशी सर्वज्ञाचा दुपारचा पूजा अवसर झाला. गुळा झाला, विडा झाला आणि त्यामुळे नंतर दुपारच्या वेळेत जे आहे ते सर्व उपार वगैरे झाल्यानंतर सर्वच आराम करायला गेले. देवानी पौड घेतला आणि त्यानंतर पौड घेऊन उपौड झाल्यानंतर गंगाईसाला महेश्वर पंडिताला जेवण सर्व भक्तांसोबत परमेश्वरांनी जेवण केलेलं आहे. भोटोबा जेवण दुसऱ्या गुंफेत निजण्यासाठी गेले आणि देवाने त्यांना स्थिती दिली. स्थितीच्या भरात असे पडले मृतवत, एखाद्या झाडाच्या खोडाप्रमाणे अत्यंत ताठर होऊन जसं मृतवत जी माणसाची बॉडी असते तशा पद्धतीने ते पूर्णपणे स्थितीच्या भरामध्ये पडून राहिले. आता इकडं बाईसांनी देवाचं शयनासन केलेलं आहे. सर्वज्ञांचा पोट झाला, उपोट झाला आणि देव लघु परसरायला गमन केलं. आल्यानंतर शयनासनावर उपविष्ट होते. सर्व भक्तजन देवाच्या बरोबर आले, समोर आले. गंगाईसा आल्या, महेश्वर पंडित आले, सर्वच बसले. पण आचार्य मात्र आता तिकडंच पडलेले. आणि देव विचारतात, तुम्ही सर्वजण आलात, वानरा का आला नाही म्हटले. आणि मग भक्तजनांनी सांगितले, जी तो थकल्यामुळे निजलेला आहे, झोपलेला आहे, तो काही उठलाच नाही म्हटले. आणि मग देव काय म्हणतात गंगाईसाला, बाई जा बोलवा, तुम्ही जा. गंगाईसाला पाठवत आहे. म्हणजे आता हे जे नियोजन आहे जर आपण विचार केला ते आपण फक्त देवाचं होऊन राहायचं. देव मात्र सर्व योगक्षम वाम्य, जीव सर्व नियोजन करतात. फक्त आपली समर्थवादावरती निष्ठा असली पाहिजे. परमेश्वर समर्थ आहे याची जाणीव आपला झाली पाहिजे आणि आपण निरावलंब असलो पाहिजे. एकदा का परमेश्वराच्या भरोश्यावर आपण जगायला लागलो का परमेश्वराची जबाबदारी वाढते आणि परमेश्वर साऱ्याच आडी अडचणी अडथळे दूर करतात. तसं आचार्यांच्या जीवनातली ही सर्वात मोठी अडथळे. पहिल्यांदा जी अडथळा आला होता तर तो 6 महिने देवानी रुद्रपूरला पाठवून तो दूर केला. आणि आता हा सर्वात मोठं संकट आहे का तोही देव कसे घालवताय. गंगाईसा गेल्या, दारातच उभ्या राहिल्या. ऐकता, उठा, तुम्हाला गोसावी बोलवत आहे. आता बाहेरूनच आवाज देत आहे तरी भटोबास उठले नाहीत. मग मोठ्या आवाजात गंगाईसा म्हणाल्या तरी उठले नाही. मग त्यांनी परत येऊन देवाला सांगितलं सर्वज्ञांना, जी ते उठत नाहीत म्हटले. मग सर्वज्ञ जा बरं थापटून उठवा म्हटले, हलून उठवा, थोडंसं जरा जास्त झोपलेले आहे. आता देवाला माहिती हे काय काही नाही. बाकीच्या सर्व भक्तांना वाटतं की आचार्य थकलेले, झोपलेले. हिला वाटतं की आवाज देऊन उठत नाही आहे. आणि मग देवाला सांगितलं तर देव म्हणतात हलून उठा, थापटून उठवा, जा तुम्ही. आणि मग ती आतमध्ये जाते, हात लावते, चिंतेने धास्तावून थापटते, हाताने हलवते, ढकलून पाहते. शरीर ताठरून गेलेले होते आणि हातपाय एकदम ते थंड पडलेले होते मृत अवस्थेत. आणि तिच्या लक्षात येतं का आचार्य वारले, मेले. त्यानंतर ती हातपाय पिटून रडू लागली जोरजोरात. आता जोरजोरात अचानकच गंगाईसा रडायला लागली आहे. ती दुसऱ्या ठिकाणी बिडारावर आहे, दुसऱ्या ठिकाणी देवाच्या समोर सर्व भक्तजन आहे. आणि अचानक बाई माणसाचा रडण्याचा आवाज आल्यानंतर जोरजोरात सर्वच तिकडं धावले आणि देवाने सुद्धा तिथं गमन केलं. सर्व बघताय का आचार्य अत्यंत निस्तेज पडलेले आहे आणि ती रडते जोरजोरात. आणि देव म्हणतात, बाई दुःख कशाला करता. तुम्ही तर आत्ताच म्हणत होते इतका वेळ का मेला असतं तर बरं झाला असता. आता मेला आहे तर तुम्ही कशाला जगण्यापेक्षा मेलेला बरं असेच म्हणायचे आणि आता का रडताय, का दुःख करताय. अशा पद्धतीनं देवानी म्हटल्याबरोबर गंगाईसा म्हणते, नाही जी, साध्वा स्त्रियांसारखी वावरत होते, फारशी बंधनं नव्हती, 5 सुविसिनीमध्ये वावरत होते, मला जगलेलंच चांगलं होतं जी. अशा पद्धतीनं देवाने तिला जे समजावलं होतं ते तिच्या मनामध्ये आलं आणि ती म्हणते, नाही नाही, ते मी रागाच्या भरात बोलले देवा. साध्वा स्त्रियांसारखी मी वावरत होते, राहत होते, परंतु असं करायला नव्हतं पाहिजे, असं व्हायला नाही पाहिजे, तुम्ही त्याला जागवा. अशा पद्धतीने ती परत रडायला लागली, दुःख करायला लागली. आणि मग देव म्हणतात, मग एवढं तुम्ही का रडता, एवढं का दुःख करत होते आणि एवढं आकांडतांडव का केलं म्हणले तुम्ही. आता देवाला आपल्यालाही दाखवायचं आणि तिथल्या भक्तजनांनाही सांगायचं आहे, लक्षात आणून द्यायचं आहे की बा नेमकं हिला कोणी सांगितलं आहे, कोणी शिकवलं आहे आणि कशा पद्धतीने ही करते, का करते. तर मग ती कबूल करते, नाही जी, दादोसांनी करवले म्हणले, दादोसांनी माझे कान भरवले, मला सांगितलं 1चं 2 आणि तुमच्याकडे पाठवलं, असं करा तसं करा असं सांगितल्यामुळं तिनं पूर्ण वृत्तांत सांगितला. आणि मग आता देव म्हणता, आता काय करावं म्हटलं, आता तर झालं ते झालं, आता ते सरलेच आहे, आता काय करावं.
देवानेही अप्रत्यक्षरित्या तिचं मन पाहण्याचा प्रयत्न केला. गंगाईसाने नाही जी, जिवंत करावं जी. सर्वजण म्हणले आम्ही जिवंत करून तुम्ही परत रडायला लागाल, परत असंच म्हणाल, परत दुःख कराल, मग काय करायचं, परत तुम्ही दुःख केल्यानंतर काय करणार म्हणले. गंगाईसाने नाही जी. सर्व म्हणले तर मग तसंच म्हणाल तर नाही नाही म्हटले तसं काही म्हणणार नाही. आणि मग देव आता प्रतिज्ञापूर्वक शपथेवरती सांगा. आणि तिनंही मग सांगितलं नाही जी यांनी गोसावींच्या सन्निधानातच जरा असावं, मी काही नेणार नाही किंवा दुःख करणार नाही, मी माझं पाहिल. अशा पद्धतीने देवाने तिच्याकडून कबूलसुद्धा करून घेतलं. कारण जिवंत करणार आणि परत तुम्ही म्हणणार का चला मग माझ्याबरोबर आणि हे न ते अजिबात चालणार नाही म्हटले. तुम्ही प्रतिज्ञा करा, शपथ घाला, तर मग मी त्यांना जिवंत करतो. आणि मग तिनं तसं केल्यानंतर सर्वज्ञांनी स्वतःच भट्टोबासांना मोठ्या आवाजात आवाज दिला, बोलावलं, वानऱ्या वानऱ्या उठा. आणि त्याबरोबर भट्टोबास उठून आले. सर्वजण दंडोत घालायला लागले. श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि भट्टोबासांना सर्वच भक्तजण हसू लागले. कारण आत्ता गेलेलं जे जीव आहे आणि अचानक देवाने उठवल्यानंतर ते उठल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटलं, हसायला लागले. गंगाईसा हसू लागल्या आणि मग दुःख करू लागल्या, काय करू जी. मग आता गंगाईसाचं दुःख वेगळं आहे आणि ती आता खऱ्या वास्तविक दुःखावरती आलेली आहे. म्हणजे काय करू जी, बहीण नाही, बाप नाही, भाऊ नाही, वैजो अन्नदाण्याचा पुरवठा करीत नाही, मुलाबाळांना दुभतं नाही, तुटपुंज्या साधनांनी संसार कसा चालवावा. आणि त्या रडू लागल्या. आता आचार्यांचा विषय मिटला, परंतु आता माझं काय, अशा पद्धतीनं ती दुःख करायला लागली, देवाला सांगायला लागली. आणि मग देव म्हणतात बाई रडू नका, मी आहे ना, आत्ता आम्ही आहोत, तुमचं संगोपन आम्ही सर्व करू. त्यामुळं आधार दिला देवानी. आणि नंतर मग सर्वजण संध्याकाळचा पूजावसा झाला. दुपारती मंगळारती झाल्यानंतर बाईसांनी ताट केलं, आरोगणा झाली, गुळा झाला, विडा झाला, भक्तजनांनी जेवण झाले. सर्वज्ञ वानऱ्या यांना घेऊन गावात जा, आता तुम्ही तिथं मुक्काम करा. हे जंगल आहे, इकडं एकांत आहे, तुम्ही जाऊन गावात मुक्काम करा. भट्टोबास घेऊन गेले त्यांना गावात. एका ओसरीवर गंगाईसांना निजवलं, दुसऱ्या ओसरीवर स्वतः निजले. सर्वज्ञांच्या परिसराला वेळेस सकाळी आचार्य गंगाईसाला म्हणले का मी जातो पुढे, तू पाठीमागून ये. परिसराला जागेवर सर्वज्ञांनी भेट झाली. सेवेचा जो भाव आहे आचार्यांचा, ते बरोबर सकाळी उठल्यानंतर ते बरोबर सेवेला आलेले. आणि देवानी एक विचार केला असेल, जावं आता हिला दुःख सांगेल, आचार्य तिला समजावतील, अशा पद्धतीनं गावात त्यांना पाठवलेलं आहे. परंतु आचार्यांनी तिला दुसऱ्या ओसरीवर, आपण एका ओसरीवर सकाळी उठल्यानंतर तू पाठीमागून ये, मी देवाच्या सेवेला जातो असं म्हणून देवाकडं आलेले. आणि परिसराला जागेवर सर्वज्ञांची भेट झाली. दंडोदासीच्यावर मस्तक टेकवलं. सर्वज्ञांनी मग गुंफेत गमन केलं, पाण्याचा विनियोग केला आणि देव आसनावर उपविष्ट झाले. आणि त्याच वेळेस पाठीमागून गंगाईसा पण आल्या. त्यानंतर सर्वज्ञांनी शिंप्याला बोलवलं. सर्वज्ञांच्या बैरवासाचा, गंगाईसाचा 2 चोळ्या शिवल्या. स्वतःच्या कपड्याची त्यांना चोळ्या करून दिल्या. महेश्वर पंडितांना सदरा शिवला. सर्व नागद्या यांना आता तुम्ही काय करा, घरी पोचवायला जा म्हटले. घर बांधा, अन्नधान्याचा पुरवठा करा, अन्न वस्त्र दुभतं करा, दुभतं घ्या, त्यांना वैजोबाकडून वाटा घेऊन द्या, वेगळं करा, अर्थात सर्व त्यांची व्यवस्था करून या. आणि भट्टोबासांनी हो काजी असं म्हणून मग त्यांनी तयारी केली आणि ते जायला निघाले. निघताना सर्वज्ञ मात्र त्यांना काय म्हणतात, ह्या म्हणतील तसं करा. भट्टोबासांनी हो काजी. अशा पद्धतीनं देवानी आचार्यांना अनुसरल्यानंतर घरी पाठवलं आहे. परंतु घरी पाठवलं आहे, पण कशासाठी पाठवलं आहे, अडचण काय, दूर काय. आणि ही परमेश्वराचा सन्निधानातला विषय आहे, ही लीळादान आहे. लीळादानाच्या माध्यमातून या गोष्टी परमेश्वर करताय. भट्टोबास त्यांना घेऊन गेले. मग घर बांधले, शेणाचा कलवड व्यवस्थित लिंपून काढला, त्यावर गोलाकार घराचं छतक आहे, मडकं घातलं, कोठारातून धान्य काढले, अर्धे गंगाईसाला दिले, अर्धे वैजोबाला दिले, दुभतंही वाटलं, शेती वाटली. सर्वच वेगळं केल्यानंतर, वाटणी करून सर्व त्यांची व्यवस्था केल्यानंतर आचार्य पिंपळगावच्या वरून देवाकडं पुन्हा आलेले आहे. आता त्यांची सर्व व्यवस्था केल्यानंतर आचार्याने त्यांची परवानगी घेतली आणि सर्व करून दिल्यानंतर ते निघून आले. सर्वज्ञांना दंडोत घालून श्रीचरणावर मस्तक टेकवलं. सर्वज्ञ म्हणाले काय हो, घर केलं? भट्टोबा सांगले हो जी, कळसाचे घर करून दिले. आता बाईसा शेजारीच होत्या. बाईसा म्हणतात कळसाचं घर म्हणजे काय देवा? म्हणले बाई पोर इरलं करून आला, ही मडकं घातलं, मडक्याचं आच्छादन घातलं,
भट्टवास म्हणे जी कलवड व्यवस्थित शिंपला देवानी त्यांना सर्व व्यवस्थित घर करून दिलं का, त्यांना वेगळं केलं का, धनधान्याची दूध दुभत्याची सारी व्यवस्था केली का, असं सर्व देवानी विचारलं. आणि त्यांनीसुद्धा सर्व सांगितलं. भट्टवासांनी सर्व सांगितल्यानंतर बाईसांनासुद्धा आश्चर्य वाटलं की बघा आचार्यांनी सर्व व्यवस्थित करून आले म्हटले. अशा पद्धतीनं देवानी आचार्यांना घरी पाठवून सर्व व्यवस्था करून दिल्यानंतर आचार्य आता पुन्हा देवाच्या सन्निधानात आलेले आहे. सर्वज्ञांनी भट्टवासांनी आता मग त्यानंतर देवानी सर्वज्ञांनी भट्टवासांना विचारलं का आता तुम्ही पिंपळगाववरून आले तर तिथं देमतीला भेटले का म्हटले, देमतीची विचारपूस केलीस का. तर भट्टवासांनी नाही जी माहीत नव्हते. सर्वज्ञानले अहो तुम्ही इथीच्या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे आद करूनही तुम्हा नमस्कारनी का. तुम्हाला जर माझे संबंधात गेलेले जे ओटे गोटे आहे त्याला नमस्कार करतात, त्याला वंदन करतात, ते तुम्हाला आदरणीय आहे, पूजनीय आहे. आणि मग यसनी देमती कैसीनी डावलेली ती तर जडापेक्षा चेतन थोर, तर ती चेतन आहे, त्यापेक्षा तुम्ही तिला का डावललं, तिला तिची भेट घेऊन तिची विचारपूस करून यायला पाहिजे होतं. तर ते म्हटले असं का भेटला नाहीत असं देवाने विचारल्यानंतर सर्वज्ञ म्हणतात सर्वज्ञांनी त्यांना शिक्षा पण केली, दंड केला की असं इथून पुढं कधी चुकायचं नाही. आणि भट्टवास नाही जी मला गावात जाण्यास प्रशस्त वाटलं नाही, कारण आता ते गाव त्यांचं होतं, त्यामुळे त्या गावात जाऊन त्या देमतीला भेटायचं तर हे त्यांना प्रशस्त वाटलं नाही, व्यवस्थित वाटलं नाही. आणि म्हणून मी गेलो नाही म्हणले, मी डावलू कशाला. अशा पद्धतीनं आचार्यांनी देवाला परिहार दिला. पण सर्वज्ञ म्हणतात आपण सकाळी निरोध परिहारून इथच्या संबंधा जायचे मग तो म्हणे ते कीजे. म्हणजे आता हे आडी अडचणी संकट आहे, कोण काय म्हणल कोण काय बोलल, याचा जो निरोध आहे, याचा जो विरोध आहे किंवा याचा जो त्रास आहे तो पूर्ण सहन करायचा. परंतु येथीचे जे संबंधाला गेलेले जे आहे ते त्यांच्या तिथं जायचं, त्यांना भेटायचं आणि ते म्हणतील तसं करायचं. आणि अशा पद्धतीनं आपण त्यांना कधी डावलायचं नाही. असं आचार्यांनी खूप मोठं आचार्यांच्या माध्यमातून आपल्यालाही खूप मोठी समज दिलेली आहे की जे दैवराटीचे आहे, स्वामी श्रीचक्रांच्या परिवारातले आहे. आपण जाता येता जर कधी कुणी भेटलं दिसलं तर त्यांना न डावलता भेटलं पाहिजे. परंतु वेळ काळ परिस्थिती बघून मार्गात साधू संतांक जायची वेळ असेल, आरामाची वेळ असेल, संध्याकाळची वेळ असेल तर ते वेळेस न जाता वेळ काळ परिस्थिती बघून आपण गेलो पाहिजे. किंवा वासनिक आहे त्या वासनिकांना आपण भेटलो पाहिजे. आणि हे मग याच्या घरी जातात, याला भेटतात, त्याला भेटतात, याचे लोक भकन करणारच आहे, निंदा करणारच, कारण अज्ञानी जन आहे. परंतु देव म्हणतात त्यांचा जो त्रास आहे तो आपण सहन केला पाहिजे. आणि सहन करूनही येथीचे जे बी आपले संबंधी आहे जे दैवराटीचे त्यांना आपण भेटलो पाहिजे आणि त्यांची विचारपूस केली पाहिजे, जेणेकरून ते धर्मावरती आहे की नाही, त्यांची मलिनत्व जी आहे ती उजळतीला येऊ शकतात. अशा पद्धतीनं एक पडताळणी करण्याच्या उद्देशाने देवाने आपल्याला सांगितलेलं आहे. किंवा आपण जर मळालेलो असेल तर उजळल्याच्या संगी मळला उजळे, तर साधू संतांकडे गेलो, मार्गात गेलो, देवपूजा केली तर आपल्याला उजळतीला येऊ शकतो आपण. अशा पद्धतीनं तिथं आपण जायला पाहिजे. परंतु वेळ काळ परिस्थिती बघून या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आता असंच आचार्यांचं आता देवाबरोबर राहणं, सन्निधानात परत सेवा कंटिन्यू चालू झाली. एके दिवशी सर्वज्ञांच्या दर्शनाला एक ब्राह्मण आले. आता ते ब्राह्मणांना काही बोध नाही, फक्त आवडी. आणि अचानक देवाला त्यांनी पाहिल्यानंतर, ती श्रीमूर्त पाहिल्यानंतर अत्यंत आवडी संचारली. दंडोत घालून श्रीचरणावर मस्तक टेकवलं. थोडा वेळ देवाच्या सर्वज्ञांच्या श्रीमूर्तीसमोर बसले आणि अवलोकन करीत बसल्यानंतर सर्वज्ञांनी त्यास थोडासा मंगल अवसराचा लाभ पण दिला, स्थिती दिली, त्यांना जाण्याची अनुमती दिली थोड्या वेळानंतर. आणि तो निघाला. परंतु निघताना फार दुःख करू लागला. थोडा पुढं जायचा, परत यायचा, देवाच्या श्रीचरणावर मस्तक टेकवायचा, जाऊजी असं म्हणायचा, परत देव अनुमती द्यायचे, तो परत पुढं जायचा, परत यायचा, अत्यंत दुःख करायचा, दंडोत घालायचा, चरणावर मस्तक टेकवायचा, पुन्हा विचारायचा जाऊजी, जी जाऊजी. अशा प्रकारे 2-3 वेळा त्यांनी केल्यानंतर देवाने त्यांना अनुमती दिली. मग ते निघाले. आवडीचं वैशिष्ट्य पाहून मात्र भट्टोबास आश्चर्यचकित झाले. बाजूला सारे भक्त लोक बसलेले आहे. तो पहिल्यांदाच देवाकडे आलेला आहे आणि अत्यंत दुःख करून एवढं आवडीपूर्वक देवाला विचारतोय. आणि 3-3 वेळा तो पुन्हा जाऊन परत येतोय, पुन्हा जाऊन परत येतोय. तर भट्टोबासांनाही थोडंसं आश्चर्य वाटलं. आणि मग भट्टोबासांना जी याला असं दुःख उत्पन्न होत आहे, आम्हाला का होत नाही म्हटले. आपल्याला बी कधीतरी असं वाटतं की एखाद्याचं प्रायचित्त येत असताना किंवा काहीतरी कोणीतरी दुःख करत असताना आपल्याला वाटतं की अरे यांना सर्व होतं आहे, आपल्याला का होत नाही. तसं आचार्यांनासुद्धा वाटलं.
की मला का दुःख होत नाही, याला एवढं दुःख होतं आहे, पहिलीच भेट आहे आणि मी तर एवढं देवाबरोबर राहूनसुद्धा मला दुःख होत नाही. सर्व याशी पातले पण नाही, तुम्हाशी पातले पण झाले. म्हणजे पातळता आलेली आहे, तुम्हाला पातळता आलेली आहे आणि यांना अजून पातळता आली नाही. पातळता कशाने येते? सतत बरोबर राहिल्याने आणि आपण आपल्या मर्यादा न ओळखल्यामुळं पातळता येत असते. भोटोबास गप्प राहिले त्या दिवसापासून भोटोबास सावधानतेने वागू लागले. कारण पूर्वी कसं होतं, हाय आता देव आहे, आपलेच आहे, आपणच आहे. आपण बी कधीतरी साधुसंतांकडे वासनिकांकडे गेल्यानंतर थोडेसे संबंध वाढले का मग आपण आपलेच आहे असं समजून ती जी मर्यादा आहे ती तोडून टाकतो आणि त्यातून जे पातलेपण निर्माण होत असतं, त्यातून काठीण्य निर्माण होत असतो आणि दोष पण आपण अप्रत्यक्षरित्या लावून घेत असतो. म्हणून मर्यादा ओळखली पाहिजे. मर्यादा ओळखून समजून उमजून आपण एक सुरक्षित अंतर ठेवून आदर केला पाहिजे. त्यानंतर हेळसांडपूर्वक जे सेवा करायचे, व्यापार करायचे ते आता सावध झाले. श्रद्धाहीनतेने सर्वज्ञांचं सेवादास्य करीत पूर्वी होते, त्यावेळेस आता ते सावध झाल्यानंतर ते श्रद्धेने सेवादास्य करायला लागले. देवाची जी महती आहे, श्रेष्ठत्व आहे, थोरवी आहे, उराशी बाळगून ते सेवादास्य करायला लावले. का देव कोण आहे? अनंत ब्रह्मांडाचे नाही, सर्व शक्तियुक्त परमेश्वर आणि मी कोण आहे? एक साधा जीव. अशी एक जाणीव निर्माण केली आणि त्या जाणीव निर्माण करून त्यांच्या मनामध्ये लक्षात आलं की माझ्यामध्ये काय चुका होत्या. त्या चुका स्वतःच ओळखल्या आणि त्या चुका स्वतःच भरून काढल्या आणि ती जी गुणवृद्धी आहे ती वाढवल्यानंतर त्यांनाही आचार्यांनाही देवाच्या बाबतीत दुःख वाटायला लागलं, एक सात्विकता भरली. आपणही ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आपल्याला एखाद्या वेळेस आपल्या चुका दिसल्या, कळाल्या, कोणी सांगितल्या तर त्या चुकांचा विचार करून त्या चुकांमधून आपण बाहेर पडून आपण गुणवृद्धी केली पाहिजे. अर्थात जीव हा अनंत दोषाचा पुतळा आहे आणि त्या दोषाचं गुणात परावर्तन करणे ही साधना, हीच धार्मिकता आहे. त्याच्यामुळं आचार्यांनी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं आणि देवानी सांगितल्यानंतर त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आजपर्यंत केलेल्या ज्या चुका आहे किंवा चुकत होते त्याच्यामध्ये सावधानता करून त्या सुधारणा केल्या आणि त्यांच्यामध्ये गुण वाढला. त्यानंतर असंच एके दिवशी भट्टवासांना तूप पोळीबरोबर सोबत चण्याचे वरण जेव्हा अशी इच्छा झाली, मनात येतं. कारण हा पदार्थ आहे, कधीतरी दररोजच भिक्षा मागून आल्यानंतर दररोज तेच ते आल्यानंतर एक कंटाळा येतो आणि कधीतरी वाटतं की आपल्याला असं काहीतरी भेटावं आणि आपल्याला काहीतरी असं खाण्याची इच्छा आहे, असं मनात आलेलं आहे त्यांच्या. परंतु मनात आल्याबरोबर सर्वज्ञांनी हे जाणलं. आता बाईसा सर्वज्ञांच्या आरोग्यासाठी कणिक तिमत होत्या, सर्वज्ञ असणार उपिष्ट होते आणि देव म्हणतात, बाई तुमच्याकडे आणखी कणिक आहे काय? बाईसा म्हणले, हो बाबा आहे. आणि मग देव म्हणतात, तर मग आपण काय करा, पोळ्या करा म्हटले, चण्याची डाळ बनवा, त्याच्यात तूप आणा आणि वानरशाला जेव घाला म्हटले. आज ते भिक्षाला न जाता माझ्याबरोबरच जेवण करतील, अशा पद्धतीनं मात्र तुम्ही हे करा. बाईसा म्हणले, हेच का बाबा, हेच का करायचं? तर देव म्हणतात, बाई वानऱ्यास आम्ही हेच भोजन देऊ आज. आता देवानी जाणलेलं आहे का आचार्यांच्या मनामध्ये काय आहे आणि तेच बाईसांना करायला लावलं आणि बाईसांना माहीत नाही. बाईसा म्हणते, हेच का करायचं, मी दुसरं काही करते. देव म्हणतात, नाही आज हेच वानरशाला मला जीव घालायचा आहे, तुम्ही हेच करा. मग बाईसा म्हणलं, हो का बाबा. मग बाईसांनी तयारी केली, पोळ्या केल्या, चण्याच्या डाळीचं वरण केलं. त्यानंतर सर्वज्ञांना दुपारचा पूजा अवसर झाला, मंगळारती झाली. सर्वज्ञांसाठी बाईसांनी ताट केलं. बाईसांकरवी भट्टोबासांना जेवण वाढलं आणि बाईसांनी वाढलं, वानऱ्या जेवा हो. भट्टोबास म्हणले, नाही जी. सर्वज्ञ आता या, आम्ही म्हणत आहोत म्हणून या, आम्ही देतो आहोत म्हणून खा म्हटले. आणि मग भट्टोबास म्हणले, हो का जी. मग सर्वज्ञांनी भट्टोबासांना स्वतःजवळ बसवलं आणि भट्टोबासांना जेवा म्हणून सर्वज्ञांनी घास घेतला. भट्टोबा जेवू लागले. बाईसांना सर्वज्ञांनी पुन्हा सांगितलं का पुन्हा डाळ आणा, पुन्हा चपाती आणा, पुन्हा तूप वाढा. आणि बाईसांना असं सांगितल्यानंतर देव अत्यंत नम्रतेने, देव अत्यंत आवडीने, प्रेमाने, आपलेपणाने आचार्यांना जीव घालत आहे आणि बाईसांना पुन्हा पुन्हा सांगता हे वाढा. आणि ते तृप्तीपर्यंत आचार्य जेवले आणि देवानीसुद्धा तृप्तीपर्यंत त्यांना जेव घातलं. आणखी वाढा म्हटले, आणखी वाढा. आता तृप्त झालेले, पोट भरलेलं आहे, तरी देव म्हणतात बाईसांना आणखी वाढा. भट्टोबास म्हणजे, नाही जी, माझी तृप्ती झाली. आता देव अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत त्यांनाही सांगताय ना आपल्यालाही सांगताय, तृप्ती तर झाली पण वासनेची निवृत्ती कुठं होती म्हटले. वासनेची निवृत्ती झाली पाहिजे.
आज तुमची तृप्ती तर झाली, आज जेवायस वाटलं, इच्छा झाली, तुम्ही जेवले, परंतु ती वासना जी आहे होती तुमच्या मनामध्ये आलेली, तिची तृप्ती झाली पाहिजे. या पदार्थ म्हणून तुमची नजर, तुमची दृष्टी, ही अभिलाषा, ही वासना तुमची मेली पाहिजे, असं म्हणून परमेश्वराने त्यांना निरूपण केलं. आणि त्यांच्या मनात आलेली गोष्ट ती देवानी जाणली आणि देवानी ती गोष्ट त्यांना दिल्यानंतर मात्र तो सिद्धांत मर्म देवानी सांगितलं. कारण आचार्यांचंही ट्रेनिंग चालू आहे, आचार्यांना घडवायचं, मडवायचं आहे आणि पुढं नेऊन आपल्यापर्यंत त्यांना निमित्त करायचं आहे. परमेश्वराला जो धर्म आहे, धर्म संस्थापनार्थ आहे, संभवामी युगे युगे, प्रत्येक युगामध्ये परमेश्वर अवतार घेतात आणि या धर्माची संस्थापना करतात. कोणाला तरी निमित्त करून बोलतात, कोणाला तरी निमित्त करून उद्धारतात. तसं आचार्यांना आता देवाला निमित्त करायचं म्हटल्यानंतर परमेश्वराचे वारसदार म्हणून बनवायचं, तर त्या पद्धतीनंच आचार्य झाले पाहिजे. आणि म्हणून आचार्यांचं अप्रत्यक्षरित्या ट्रेनिंग चालू आहे. देव म्हणतात वासनेची निवृत्ती झाली पाहिजे, ती झाली पाहिजे. आणि मग भट्टवास म्हणाले नाही जी झाली आता म्हटले. आचार्यांच्यासुद्धा ते लक्षात आलं आणि ते डायरेक्ट देवाला सांगतात नाही आता झाली, इथून पुढं आता असं होणार नाही. आणि आचार्यांचं जीवनामध्ये अनेक अशा घटना घडल्या, त्या घटनेतून देवाने त्यांना सांगितलं आणि त्यांनीही त्यातून ते निघालेच नाही तर पूर्णपणे तयार झाले. सर्वज्ञांचा गोळाविडा झाला, बोटोबासांनी चुळबुरली. आता ही जी लीळा आहे आचार्यांच्या बाबतीत झालेली, आणि अजून एक लीळा आहे की जी व्यापाराच्या संदर्भात पुढे येईल. ह्या लीळा आचार्य शेवटपर्यंत आठवत होते की देवाने आपल्याला कसं जवळ बसवलं, देवाने आपल्याला कसं आवडीनं तृप्तीपर्यंत खाऊ घातलं, आपलेपणाने देवाने कसं आपल्याला सांभाळलं. ह्या आचार्य शेवटपर्यंत या लीळा आठवायच्या. नुसत्या आठवतच नव्हत्या, तर नंतरच्या काळामध्ये परमार्गामध्ये आचार्य आपल्या सर्व भक्तांना ह्या ज्या लीळा आहे या अत्यंत आपलेपणाने सांगत होते. आणि देवानी मला कसं घडवलं, मडवलं आणि प्रेमाने लाडलं, हे आचार्य अत्यंत अभिमानाने सांगतच होते. आणि नुसतं सांगतच नव्हते, त्यानंतर पश्चाताप पण करत होते, दुःख पण करत होते. गोसावींनी असा सांभाळ केला असं शिष्यवृत्तांना आचार्य सतत सांगायचे. परमेश्वराने ह्या ज्या लीळा आहे, ह्या लीळेच्या माध्यमातून नुसतं आचार्यांनाच घडवलं, मडवण्याचं परमेश्वराने मिशन घेतलेलं नाही आहे. हे सकळ जीवाचं चिंतन करून सर्व जीवांना आनंद परमेश्वराला द्यायचा आहे. आणि प्रत्येकाचा योग, प्रत्येकाचा अधिकार किंवा प्रत्येकाची पात्रता तेवढी नाही. आपली पात्रता तेवढी नाही का देवाने आपल्याला यावं सन्निधानात, आपण देवाने आपल्याला घडवावं, मडवावं. परंतु आचार्यांच्या माध्यमातून देवाने अप्रत्यक्षरित्या आपल्यालाच ही आज्ञा दिलेली आहे आणि आपल्याला हे सांगितलेलं आहे. असं जर समजून आपण जर घेतलं तर त्यातून आपल्या जीवनामध्ये बदल करून आपण गुणाचं जर वृद्धी केली तर परमेश्वर आपल्याला भेटेल. अन्यथा आपण म्हणतो आचार्यांना सांगितलं, पूजनीय माईंभट्टांना सांगितलं, महादाईसांना सांगितलं, मग आपल्याला काय सांगितलं? आपल्याला तर काहीच सांगितलं नाही, असं त्याचा अर्थ होतो. कारण आपण सन्निधानात नसल्यामुळं आपण देवाला पाहिलेलं नाही, देवाने आपल्याला प्रत्यक्ष डायरेक्ट काही सांगितलेलं नाही, मग आपण काहीच करायचं नाही का? इथे आचार्यांच्या, महादाईसांच्या माध्यमातून, अनेक सद्भक्तांच्या माध्यमातून जे देवाने सांगितलं ते आपल्याला सांगितलं आहे, मला सांगितलं, हा माझा देव आहे, अशी भावना, अशी इच्छा आणि अशी दृष्टी ठेवून जर आपण देवाला स्वीकारलं तर त्या देवाच्या ज्या आज्ञा आहे त्या आपण स्वीकारू. आणि त्या देवाच्या आज्ञा स्वीकारणं म्हणजेच त्या करणं, आणि त्या करणं म्हणजे देवाला स्वीकारणं आहे. अन्यथा देवाला स्वीकारायचं पण देवाने जे सांगितले ते काहीच करायचं नाही, तर त्यातून देव भेटत नसतो. देव प्रसन्न कधी होईल? ज्यावेळेस देवाने जे म्हणितलं आहे ते आपण करत राहिलो तर, देवाने जो आपल्याला समज, बोध, जाणीव करून दिली ते आपण केलं तर देव प्रसन्न होते. आपला एखादा संबंधी आहे, आपला मुलगा आहे, आपली मुलगी आहे, आपण जर सांगितलं आणि त्यांनी ते ऐकलं तर वडिलांना कधी बरं वाटतं की अरे माझा मुलगा आहे, माझा ऐकतो, त्याला बरं वाटतं. तसंच देव ही आपली माता पिता आहे. देवाने आपल्याला जे सांगितलं आहे ते जर आपण केलं तर देवही प्रसन्न होतील. आणि देव जर प्रसन्न आपण करू शकलो तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.